मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की ज्या जमिनीवर आपण आज उभे आहोत ती कोट्यवधी वर्षापूर्वी चक्क अंटार्क्टिकाच्या जवळ होती. आपला महाराष्ट्र, आपला भारत हा एकेकाळी दक्षिण ध्रुवाचा भाग होता. ऐकायला थोडे विचित्र वाटते ना? पण आजच्या महासागर आणि खंडांचे वितरण म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ ओशन्स अँड कॉन्टिनेंट्स या लेक्चरमध्ये आपण हेच रहस्य विज्ञानाच्या मदतीने उलगडणार आहोत. एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा जीएस पेपर 1 आणि यूपीएससी प्रिलिमसाठी हा चॅप्टर अति महत्वाचा आहे, कारण यात कन्सेप्च्युअल क्लॅरिटी लागते. चला तर मग पृथ्वीच्या या महाकाय पझलला सोडवूया. तर आज आपण भूगोलातील एक अत्यंत रहस्यमय आणि रंजक विषयावर बोलणार आहोत. आपण ज्या जमिनीवर उभे आहोत ती जमीन कायम एकाच जागी स्थिर आहे असे आपल्याला वाटते, बरोबर? पण तसे अजिबात नाहीये. आज आपण महासागर आणि खंडांचे वितरण या धड्यातून पृथ्वीच्या बदलत्या चेहऱ्याचे वैज्ञानिक रहस्य उलगडणार आहोत. कल्पना करा की आपली पृथ्वी ही एक महाकाय जिवंत पझल सारखी आहे, जी स्वतःचे तुकडे सतत इकडून तिकडे हलवत असते. अजून एक फॅक्ट लक्षात घ्या. एडवर्ड सुएझ यांनी सर्वात आधी गोंडवना लँड ही संकल्पना मांडली होती. तसेच पृथ्वीच्या पृष्ठभागावर खंडांचे वितरण हे विषम आहे. उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण जास्त आहे, तर दक्षिण गोलार्धात पाण्याचे प्रमाण जास्त आहे. तर मित्रांनो, जसा माणसाचा चेहरा लहानपणापासून म्हातारपणापर्यंत बदलत जातो, अगदी तसाच पृथ्वीचा चेहराही भूतकाळात खूप वेगळा होता आणि भविष्यकाळातही तो बदलत राहील. आज आपण पाहतोय की पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी 29% भाग हा खंडांनी म्हणजेच कॉन्टिनेंट्सनी व्यापलेला आहे आणि उर्वरित 71% भागात महासागरांचे अथांग पाणी म्हणजेच ओशन्स आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर 71% पाण्याचा एक महाकाय बाथटब आहे आणि त्यात 29% जमिनीचे तुकडे बेटांसारखे तरंगत आहेत. पण हे जमिनीचे तुकडे नेहमीच या जागेवर नव्हते. आता विचार करा, 29% जमिनीचे तुकडे खरंच तरंगत असतील का? हे सर्वात आधी जगाला ओरडून सांगणारा माणूस म्हणजे अल्फ्रेड वेगनर. गमतीची गोष्ट म्हणजे वेगनर हा भूगोलतज्ञ नव्हता, तो एक हवामानशास्त्रज्ञ म्हणजेच मेटेओरॉलॉजिस्ट होता. त्याने जगाचा नकाशा पाहिला आणि त्याला काहीतरी अजब दिसलं. काय होतं ते पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये. हे खंड आपली जागा बदलतात हे जगाला सर्वात ठळकपणे कोणी सांगितले असेल तर ते अल्फ्रेड वेगनर यांनी. 1912 मध्ये त्यांनी आपला खंडवहन सिद्धांत म्हणजेच कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी मांडला. त्यांच्या मते लाखो वर्षापूर्वी सर्व खंड एकमेकांना एखाद्या महाकाय बिस्किटासारखे जोडलेले होते, ज्याला त्यांनी पॅन्जिया म्हणजेच संपूर्ण पृथ्वी असे नाव दिले. या पॅन्जियाच्या भोवती असलेल्या अथांग महासागराला पॅन्थलसा म्हणजेच संपूर्ण जल म्हटले गेले. सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वी या पॅन्जिया नावाच्या बिस्किटाचे 2 तुकडे झाले. उत्तरेकडे लॉरेशिया आणि दक्षिणेकडे गोंडावना लँड. पॅन्जियाचे विभाजन मोझेईक महाकल्पात म्हणजेच मोझेईक इरामध्ये पॅन्जिया तुटण्यास सुरुवात झाली. लॉरेशिया म्हणजे यात आजचा उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियाचा भारत सोडून समावेश होतो. तर गोंडावना लँडमध्ये दक्षिण अमेरिका, आफ्रिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका यांचा समावेश होतो. आता वेगनरने ही फक्त एक गोष्ट नाही सांगितली, तर त्यासाठी भक्कम पुरावेही दिले. पहिला पुरावा म्हणजे किनाऱ्यांची जुळवाजुळव किंवा जिगसॉ फिट. जर तुम्ही एखादा फाटलेला फोटो पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचे किनारे कसे अचूक जुळतात, अगदी तसेच दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेचे किनारे एकमेकांसमोर आणले तर ते अचूक जुळतात. 1964 मध्ये बुलार्ड या शास्त्रज्ञाने संगणकाच्या मदतीने 1000 फॅथम्स रेषेवर हा नकाशा तयार केला आणि तो तंतोतंत जुळून आला. दुसरा पुरावा अतिशय रंजक आहे. महासागराच्या दोन्ही बाजूला समान वयाचे खडक रॉक्स ऑफ सेम एज आढळतात. विचार करा, एकाच पुस्तकाची अर्धी पाने ब्राझीलमध्ये, उरलेली अर्धी पाने आफ्रिकेत सापडली तर? तसेच ब्राझील आणि पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील खडक चक्क 2000 दशलक्ष वर्ष जुने आहेत आणि ते एकमेकांशी पूर्णपणे जुळतात. तसेच हिमनद्यांच्या गाळापासून बनलेले टिलाइट नावाचे खडक भारत, आफ्रिका, मदागास्कर, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये मिळतात. आज भारत किती उष्ण आहे, मग तिथे बर्फाचे खडक कसे आले? यावरून स्पष्ट होते की हे सर्व भूभाग एकेकाळी दक्षिण ध्रुवाजवळ एकाच गोंडावना प्रणालीचे भाग होते. तिसरा पुरावा आहे सोन्याचा. घानाच्या म्हणजेच आफ्रिका खंडातील घाना या देशाच्या किनाऱ्यावर सोन्याचे समृद्ध निक्षेप प्लेसर डिपॉझिट्स आहेत. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे सोन्याचा कोणताही मूळ खडक नाही. जणू काही खजिना तुमच्या घरातच सापडला आहे, पण त्याचा मूळ नकाशा शेजाऱ्याच्या घरात आहे. कारण सोन्याच्या शिरा प्रत्यक्षात ब्राझीलमध्ये आहेत. जेव्हा हे 2 खंड जोडलेले होते तेव्हाच हे निक्षेप तयार झाले होते, हे यावरून सिद्ध होते.
चौथा पुरावा म्हणजे जीवाश्मांचे वितरण, डिस्ट्रीब्युशन ऑफ फॉसिल्स. लेमूर नावाचा प्राण्याचे अवशेष भारत, मदागास्कर आणि आफ्रिकेत आढळतात, ज्यावरून लेमुरिया या सलग खंडाची संकल्पना मांडली गेली. मेसेसोरस नावाचा एक लहान गोड्या पाण्यातील सरपटणारा प्राणी केवळ दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्येच सापडतो. मित्रांनो, आज हे दोन्ही प्रदेश महासागरामुळे 4800 किलोमीटर दूर आहेत. एवढा छोटा प्राणी पोहत तर एवढा मोठा समुद्र पार करून जाऊ शकत नाही ना, जसे उंदीर अटलांटिका महासागर पोहून जाऊ शकत नाही. म्हणजेच हे खंड पूर्वी एकत्रच होते. आता टिलाइट म्हणजे काय? हे हिमनदीच्या संचयनापासून बनलेले गाळाचे खडक आहेत. भारतात हे प्रामुख्याने गोंडावना श्रेणीमध्ये आढळतात, जे प्राचीन हिमयुगाचा पुरावा देतात. ग्लोसोप्टेरिस ही एक वनस्पती आहे, जिचे जीवाश्म दक्षिण खंडांमध्ये सापडतात. आयोगाने यावर अनेकदा प्रश्न विचारलेला आहे. लायस्ट्रोसॉरस हा एक भूचर प्राणी होता, ज्याचे अवशेष भारत आणि अंटार्क्टिकात सापडतात. तर मग आता पुरावे तर खूप मिळाले, पण शास्त्रज्ञांनी वेगनरला एक प्रश्न विचारला. वेगनर साहेब, एवढे मोठे खंड ढकलायला पेट्रोल कुठून येतंय? कोणती शक्ती यांना हलवते? आणि इथेच वेगनरची गाडी अडकली. त्याने दिलेले उत्तर शास्त्रज्ञांना पटले नाहीत. का? कारण तो शक्तींना ओळखण्यात चुकला होता. वेगनरने पुरावे तर भारी दिले, पण एक मोठी चूक झाली. खंड हलवण्याची कोणती शक्ती काम करते यासाठी त्याने 2 बले सुचवली. पृथ्वीच्या परिवलनामुळे निर्माण होणारे ध्रुव परामुख बल म्हणजेच पोल फ्लिंग फोर्स आणि चंद्र सूर्याच्या आकर्षणामुळे निर्माण होणारे भरती ओहोटीचे बल म्हणजेच टायडल फोर्स. पण मित्रांनो, एखाद्या छोट्या खेळण्यातील मोटारीने तुम्ही खराखुरा ट्रक ओढू शकता का? नाही ना. तसेच शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की एवढे मोठे खंड सरकवण्यासाठी ही बले पूर्णपणे अपुरे आहेत. मग रहस्य तसेच राहिले की खंडांना खरोखर कोण हलवत आहे. या रहस्याचा उलगडा 1930च्या दशकात आर्थर होम्स यांनी केला. त्यांनी अभिसरण प्रवाह सिद्धांत, कन्व्हेक्शनल करंट थेअरी मांडली. तुम्ही कधी चुलीवर जाडसर सूप किंवा वरण उकळताना पाहिले आहे का? जसे जसे ते तापते तसे तसे बुडबुडे वर येतात आणि वरची साय बाजूला सरकते. अगदी तसेच पृथ्वीच्या प्रावरणात किरणोत्सारी मूलद्रव्यांमुळे प्रचंड उष्णता निर्माण होते. या उष्णतेमुळे अभिसरण प्रवाहांची एक प्रणाली तयार होते आणि हीच प्रणाली वरील खंडांना साईप्रमाणे हलवणारी एक मुख्य शक्ती आहे. आर्थर होम्सने असे सुचवले की हे प्रवाह मॅन्टल्स मध्ये तयार होतात. हे उष्णतेचे ताळेबंद राखण्यासाठी होणारी प्रक्रिया आहे. हा सिद्धांत प्लेट टेक्टॉनिक्सचा पाया ठरला. आता होम्सने इंजिन तर शोधले, पण रस्ता अजून सापडला नव्हता. दुसऱ्या महायुद्धात जेव्हा पाणबुड्या समुद्राखाली गेला, तेव्हा त्यांना समजलं की समुद्रतळ सपाट नाहीये. तिथे ज्वालामुखींचे डोंगर आहेत आणि दऱ्या आहेत. इथूनच जन्म झाला एका नवीन क्रांतिकारी सिद्धांताचा, सी फ्लोअर स्प्रेडिंग. चला पाहूया हॅरी हेसने काय शोध लागला. या सर्व माहितीवरून 1961 मध्ये हॅरी हेस यांनी सागरतळ प्रसरण सिद्धांत, सी फ्लोअर स्प्रेडिंग मांडला. हे एखाद्या सुपरमार्केटमधील कन्व्हेयर बेल्ट सारखे काम करते. मध्य महासागरातील पर्वतरांगांवर सतत ज्वालामुखी फुटतात. त्यातून येणारा नवीन लाव्हारस जुन्या कवचांना दोन्ही बाजूंनी दूर ढकलतो. त्यामुळे नवीन तळ निर्माण होतो, पण पृथ्वीचा आकार वाढत नाही, कारण जुने महासागरीय कवच खंदकांमध्ये जाऊन वितळते आणि नष्ट होते. म्हणूनच कोणतेही महासागरी कवच 200 दशलक्ष वर्षापेक्षा जुने नाही. आता आपण पॅलिओमॅग्नेटिझम म्हणजेच पुरा चुंबकत्व म्हणजे काय पाहू. सागर तळावरील खडकांचे चुंबकत्वाचे उलट सुलट पट्टे आढळतात, जे सागरतळ प्रसरणाचा सर्वात मोठा पुरावा आहेत. वय काय असेल? खंडांचे खडक साधारणतः 3200 दशलक्ष वर्षे जुने असू शकतात, पण महासागरी कवच मात्र जास्तीत जास्त 200 दशलक्ष वर्षे जुने असते. हा एमपीसीचा फेवरेट फॅक्ट आहे. तर हॅरी हेसच्या सिद्धांतानुसार 1967 साली मॅकेन्झी, पार्कर आणि मॉर्गन यांनी आजच्या भूगोलाचा सर्वात महत्वाचा भूपट्ट विवर्तनिकी सिद्धांत म्हणजेच प्लेट टेक्टॉनिक्स मांडला. तुम्ही कधी उकडलेले आणि तडे गेलेले अंडे पाहिले आहे का? त्याच्यावरचे कवच जसे तुकड्यांमध्ये विभागलेले असते, तसे पृथ्वीचे 5 ते 200 किलोमीटर जाडीचे शिलावरण म्हणजेच लिथोस्फिअर हे अखंड नसून ते मोठ्या भूपट्टांमध्ये म्हणजेच प्लेट्समध्ये विभागले आहे. हे भूपट्ट खालील बुळबुळीत दुर्बलावरणावर म्हणजेच आइस्थेनोस्फिअरवर सतत फिरत असतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, वेगनर चुकला होता. खंड पाण्यावर फिरत नाहीत, तर ते ज्या भूपट्टावर बसलेले आहेत तो भूपट्ट फिरतो. आता आपण सर्वात महत्वाच्या भागाकडे येतोय, तो म्हणजे प्लेट बाउंड्रीज. जेव्हा 2 महाकाय भूपट्ट एकमेकांना भेटतात तेव्हा तेथे काय होते? तिथे पर्वत बनतात की ज्वालामुखी? हे समजून घेण्यासाठी हा भाग नीट पहा, कारण मेन्समध्ये यावर डायग्रामसह उत्तर लिहावं लागतं.
आता आपण पाहिलं की पृथ्वीचे कवच एखाद्या तडे गेलेल्या उकडलेल्या अंड्यासारख्या तुकड्यांमध्ये विभागलेलं आहे. पण हे तुकडे नेमके किती आहेत आणि ते जगाच्या नकाशावर कुठे आहेत? आयोगाच्या पूर्व परीक्षेत मुख्य आणि दुय्यम भूपट्टांच्या स्थानावर जोड्या लावण्यासाठी हमखास प्रश्न विचारला जातो. चला तर मग आजच्या याच्यात जगाच्या नकाशावर हे महाकाय तराफे कुठे तरंगत आहेत ते शोधूया. या उकडलेल्या अंड्याच्या कवचाचे एकूण 7 मुख्य मोठे तुकडे किंवा मुख्य भूपट्ट, ज्याला आपण मेजर प्लेट्स म्हणतो, ते आहेत. हे 7 महाकाय राफ्ट्स म्हणजेच तराफे आहेत जे लावारसावर तरंगत आहेत. ते म्हणजे कोणते? तर 1 अंटार्क्टिका भूपट्ट, 2 उत्तर अमेरिकन भूपट्ट, 3 दक्षिण अमेरिकन भूपट्ट, 4 पॅसिफिक भूपट्ट, 5 भारत ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड भूपट्ट, 6 आफ्रिकन भूपट्ट आणि 7 युरोपियन भूपट्ट आणि 7 युरेशियन भूपट्ट. तर सर्वात मोठा भूपट्ट कोणता आहे? पॅसिफिक भूपट्ट हा जगातील सर्वात मोठा भूपट्ट आहे आणि तो पूर्णपणे महासागरीय आहे. खंडीय भूपट्ट कोणता? युरेशियन भूपट्ट हा प्रामुख्याने खंडीय भूपट्ट आहे. तर परीक्षेसाठी कोणती फॅक्ट लक्षात ठेवायची? भूपट्टांची जाडी महासागराखाली कमी म्हणजे 5 ते 100 किलोमीटर, तर खंडांखाली जास्त 200 किलोमीटर पर्यंत असते. मुख्य भूपट्टांशिवाय त्यांच्यामध्ये अडकलेले काही लहान भूपट्ट, ज्याला मायनर प्लेट्स म्हणतात, या सुद्धा आहेत. मध्य अमेरिका आणि पॅसिफिकच्या दरम्यान कोकोस नावाची प्लेट आहे. दक्षिण अमेरिका आणि पॅसिफिकच्या दरम्यान नाझका नावाची प्लेट आहे. सौदी अरेबियाचा भूभाग अरेबियन भूपट्ट आहे. आशियाई आणि पॅसिफिकच्या दरम्यान फिलिपाईन भूपट्ट आहे आणि न्यू गिनीच्या उत्तरेला कॅरोलिन भूपट्ट आहे. तर PYQ कसा येऊ शकतो? जोड्या लावाच्या स्वरूपात. नाझका हा दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमेला आहे. याच नाझका आणि दक्षिण अमेरिकन भूपट्टाच्या धडकेतून अँडीज पर्वतरांग बनलेली आहे. आता कोकोस भूपट्ट बद्दल. मध्य अमेरिका आणि पॅसिफिकच्या मध्ये आहे. फ्युजी भूपट्ट हा ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येला आहे. जुआन दे फुका हा NCERT मधील फॅक्ट आहे, तर हा उत्तर अमेरिकेच्या पश्चिमेला असलेला एक महत्वाचा दुय्यम भूपट्ट आहे. हे प्रश्न वारंवार परीक्षेला विचारलेले गेले आहेत. आता तुम्हाला जगातील सर्व मुख्य आणि दुय्यम भूपट्ट कुठे आहेत हे समजले आहे. पण मित्रांनो, खरी गंमत तर तेव्हा येते जेव्हा हे दोन भूपट्ट एकमेकांच्या जवळ येतात किंवा एकमेकांपासून दूर जातात. या सीमारेषांवर म्हणजेच प्लेट बाउंड्रीजवर जगातील सर्वात मोठे भूकंप येतात आणि ज्वालामुखी फुटतात. हे कसे घडते ते पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये. हे भूपट्ट जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा 3 प्रकारच्या सीमा तयार होतात. पहिली म्हणजे अपसारी सीमा, डायव्हर्जंट बाउंड्री. जसे 2 मित्र भांडण झाल्यावर एकमेकांपासून दूर जातात, तसे इथे 2 भूपट्ट एकमेकांपासून दूर जातात. या दूर जाण्यामुळे पडलेल्या भेगेतून लावारस वर येतो आणि नवीन कवचाची निर्मिती होते. मध्य अटलांटिक पर्वतरांग हे याचे उत्तम उदाहरण आहे. दुसरी सीमा आहे अभिसारी सीमा, कॉन्व्हर्जंट बाउंड्रीज. इथे 2 गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यासारखी स्थिती असते. या 2 भूपट्ट एकमेकांवर आदळतात. या धडकेत एक जड भूपट्ट दुसऱ्या हलक्या भूपट्टाच्या खाली जातो आणि उष्णतेमुळे वितळून नष्ट होतो. ज्या ठिकाणी हे घडते त्याला सबडक्शन झोन म्हणतात. हे अभिसरण महासागर खंड, महासागर महासागर आणि खंड खंड यांच्यात होऊ शकते. तिसरी सीमा म्हणजे रूपांतरित सीमा, ट्रान्सफॉर्म बाउंड्रीज. ट्रॅफिकमध्ये जशा 2 गाड्या एकमेकांना घासून पुढे जातात तसेच या 2 भूपट्ट एकमेकांना घासत आडव्या दिशेने सरकतात. त्यामुळे इथे नवीन कवच तयारही होत नाही आणि नष्टही होत नाही. आता हे भूपट्ट कोणत्या वेगाने सरकतात? तुमच्या हाताची नखे ज्या वेगाने वाढतात साधारणतः त्याच वेगाने. आर्क्टिक पर्वतरांगेचा वेग सर्वात कमी, तर पूर्व पॅसिफिक रांगेचा वेग सर्वाधिक आहे. डायव्हर्जंट बाउंड्री याला कन्स्ट्रक्टिव्ह एज म्हणतात कारण इथे नवीन जमीन बनते. कन्व्हर्जंट बाउंड्री याला डिस्ट्रक्टिव्ह एज म्हणतात कारण इथे जमीन नष्ट होते. ट्रान्सफॉर्मेशन बाउंड्री याला कन्झर्वेटिव्ह एज म्हणतात कारण इथे जमीन तयारही होत नाही आणि नष्टही होत नाही, केवळ भूकंप होतात. उदाहरणार्थ सॅन अँड्रियाज फॉल्ट. तर आता आपल्या भारताच्या भूपट्टाची ऐतिहासिक वाटचाल पाहूया. सुमारे 200 दशलक्ष वर्षापूर्वी पॅन्जिया तुटल्यावर भारताने एखाद्या स्पीड बोट सारखा आपला उत्तरेकडे प्रवास सुरू केला. त्यावेळी भारत आणि आशियाच्या दरम्यान एक मोठा टेथिस समुद्र होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण 140 दशलक्ष वर्षापूर्वी आपला भारतीय उपखंड चक्क 50 अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ स्थिर होता. भारत वेगाने उत्तरेकडे सरकत असताना सुमारे 60 दशलक्ष वर्षापूर्वी प्रचंड लाव्हा उसळून आला आणि त्यातून आपल्या दख्खन ट्रॅपची निर्मिती झाली.
त्यानंतर 40 ते 50 दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय भूपट्ट आशियाई भूपट्टाला जोरदार धडकला. अशी दोन वाहने धडकल्यावर त्यांचा पत्रा दुमडून वर येतो. अगदी तसेच या प्रचंड धडकेतून तेथीस समुद्रातील गाळाला घड्या पडून अतिभव्य हिमालयाची निर्मिती झाली. आणि मित्रांनो, आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही धडक आजही सुरू आहे. म्हणून हिमालयाची उंची आजही वाढत आहे. यावरून हे सिद्ध होते की आपली पृथ्वी खऱ्या अर्थाने जिवंत म्हणजे अलाईव्ह आहे. तर वेग काय आहे पाहूया. भारतीय भूपट्ट सुरुवातीला खूप वेगाने वर्षाला 18 सेंटीमीटर एवढ्या वेगाने सरकत होता, जो आता कमी होऊन 5 सेंटीमीटर प्रतिवर्ष झाला आहे. पुरावा काय, तर हिमालयाच्या शिखरावर समुद्री जीवाश्मांचे अवशेष सापडतात, जे सिद्ध करतात की हिमालय तेथीस समुद्रातून वर आलेला आहे. तर मित्रांनो, आपण पाहिलं की ज्या भूमीवर आपण राहतो तिचा इतिहास किती संघर्षमय आणि गतिमान आहे. वेगनरच्या बिस्किटापासून ते हॅरी हेसच्या कन्व्हेअर बेल्ट पर्यंतचा प्रवास आज आपण पूर्ण केला. या धड्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी प्लेट बाउंड्रीजच्या डायग्राम स्वतः काढून पहा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा आणि सह्याद्री IAS ला सबस्क्राईब करायला विसरू नका.